श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कालभैरवांची जयंती ही 12 नोव्हेंबर 2025 रोजी आलेली आहे। आपण त्याला कालाष्टमी देखील म्हणतो। कालभैरवाचा जन्म हा कालाष्टमीला झालेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये कालभैरवांची जयंती कशी साजरी करावी, कुठली सेवा करावी, कोणता नैवेद्य कालभैरवांना अर्पण करावा व कुठले स्तोत्र त्या दिवशी आपल्याला म्हणायचं आहे त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे। विशेष म्हणजे कालभैरवाष्टकाचं काय महत्त्व आहे, कालभैरव जयंतीचं काय महत्त्व आहे त्याबद्दल आता सांगते। मी जसं आधी सांगितलं, कालभैरवांचा जन्म हा कालाष्टमीला झालेला आहे। भगवान शंकरांचे अवतार असलेले कालभैरवाचे अवतार आहेत आणि उन्मत्त भैरव, बटुक भैरव असे त्यांचे अवतार आहेत। तर एखाद्या व्यक्तीला जर खूप काही राग येत असेल किंवा काही गोष्टी ज्या आपल्या हाताबाहेर जात असतील तर त्यावेळेला कुठली सेवा करायची ते देखील सांगणार आहे। कालभैरवांना पृथ्वी, जल, वायू, आकाश, अग्नी या पंचभूतांचा नायक म्हणून मानतात। क्रोध, शक्ती, न्यायाचं प्रतीक आहेत। त्यामुळे शत्रूचा त्रास असेल, घरात रोजचं आजारपण असेल, तुम्ही खूप दवाखाना केला पण त्यावर विलाज होत नसेल, तुमच्यावर असणारं कर्ज वाढतच चालत असेल किंवा उधार पैसे परत मिळत नसतील किंवा कुठल्याही प्रकारचा राग, एखाद्या व्यक्तीला खूप राग येत असेल किंवा आयुष्यात वाईट बाधा, संकट, वाईट विचार येत असतात, अशा त्यांच्या घरातील व्यक्तींनी कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे। ते कसं करायचं आहे ते सांगणार आहे। आणि कालभैरव ही शिस्त लावणारी देवता आहे। तर या दिवशी जयंती कशी साजरी करायची तर ते सांगते। तर हा दिवस भगवान शिवांच्या कालभैरव अवताराचा जन्मदिवस म्हणून आपण सर्वजण साजरा करतो। हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण अष्टमीला येतो। कालभैरव जयंती कशी साजरी करायची तर या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा आपण सर्वांनी करायची आहे। त्यावेळेला तुम्ही जर आसपास तुमचे जर कालभैरवाचं मंदिर असेल तर तुम्ही दुपारी 12 नंतर केव्हाही त्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करू शकता किंवा सायंकाळच्या वेळेला प्रदोष काळातच आपण शिवांची जशी पूजा करतो, भगवान शंकरांची पूजा करतो, त्या पद्धतीनेच आपल्याला कालभैरवांची देखील सेवा करायची आहे। आणि कालभैरवांचा मंत्र जो ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप आपल्या सर्वांना करायचा आहे। त्या दिवशी आपल्याला काळे तीळ असतील, काळे फूल, काळा कापड किंवा काळा कोत्रा यांना अन्न देणं खूप शुभ मानलं जातं। काळे तीळ आपण अर्पण करायचे आहेत। जर तुम्हाला कालभैरवांचं मंदिर तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुम्ही भगवान शिवांच्या पिंडीला कालभैरवाचं प्रतीक मानून तुम्ही त्या ठिकाणी देखील तुम्ही अर्पण करू शकता। नैवेद्य देखील त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचा आहे। तुम्ही ही सेवा घरी देखील करू शकता जर तुमचं मंदिरात जाणं शक्य होत नसेल तर अशा वेळेला आपल्याला कुठला नैवेद्य अर्पण करायचा आहे ते सांगते। जर तुमच्या आजूबाजूला कालभैरवाचं मंदिर नसेल, महादेवाचं मंदिर असेल तरी त्या ठिकाणी देखील तुम्ही जाऊन एक भाकर, वांग्याचं भरीत, लिंबाची एक फोड, कांद्याची एक फोड नैवेद्यात अर्पण करायची आहे। आणि नारळ आणि खडी साखर देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा फोडू शकता। आपल्या घरात लहान मुलं ऐकत नसतील, उलटून बोलत असतील, जर अशा पालकांनी ही सेवा करा। कालभैरवाच्या मंदिरात दर्शन करायला घेऊन जायचं त्या मुलाला, हट्टी मुलाला, आणि त्याला 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायला लावायचं। जर त्याला म्हणता येत नसेल, तो लहान असेल तर तुम्ही ते कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि त्यांनी ते कालभैरवाष्टक श्रवण करायचं आहे। हे तुम्ही 41 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे। घरात जे काही अडचण असेल किंवा कुठे पैसा अडकलेला असेल किंवा कर्ज खूप झालेला असेल, बऱ्याच प्रकारच्या अडचणी आहे, सांसारिक जीवन आहे त्यामुळे बऱ्याचशा अडचणी असतात, तर त्यासाठी कालभैरवाष्टक हे संपूर्ण तुम्ही पठण करा। 41 दिवसांची सेवा करू शकता तुम्ही। 11 वेळेस ते म्हणायचं आहे। या दिवशी तुम्ही प्रदोष काळात दीप आपल्या घरासमोर लावायचा आहे, दिवा लावायचा आहे। कालभैरवाष्टक हे भगवान शिवांच्या कालभैरव रूपाचे स्तोत्र आहे जे आदि शंकराचार्यांनी रचलेले आहे। हे स्तोत्र म्हटल्याने भीती, अडथळे, शत्रू, वाईट बाधा, ग्रह दोष असतील, काळ भय असेल किंवा मानसिक अस्वस्थता दूर होते। व्यक्तीच्या जीवनात संरक्षण, धैर्य, स्थैर्य आणि यश मिळतं। आणि कालभैरवाष्टक का म्हटलं जातं तर काळावर विजय मिळून सर्व अडचणी, अडथळे व संकट दूर व्हावीत यासाठी आपण कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणत असतो। जेव्हा जीवनात अनपेक्षित संकट, नकारात्मक शक्ती, व्यवसायातील अडथळे किंवा भीतीची भावना असते तेव्हा हे पठण अत्यंत प्रभावी ठरतं। कालभैरवाष्टक हे संकट निवारण, नकारात्मकता दूर करणारं आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे। कालभैरव जयंतीच्या दिवशी याचं पठण केल्यास भगवान भैरवाची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे।
आणि सर्वात महत्त्वाचं, भगवान कालभैरव हे न्यायाचे रक्षक आहेत. ते वाईट कर्माचं फळ कमी करून मार्गदर्शन करतात. हे स्तोत्र म्हटल्यानं अडथळे, वादविवाद असेल, कर्जाचा भार असेल, नकारात्मक ऊर्जा दूर होते, मुलांमध्ये शिस्त, समज आणि आदर वाढतो. तसेच घरातील वातावरण शांत व स्थिर होते. विशेषतः तुम्ही शनिवारी देखील याचं पठण तुम्ही 11 वेळेस जर केलं तर याचा परिणाम तुम्हाला अधिक परिणामकारक दिसणार आहे. कालभैरवाष्टक हे कर्ज, वाद आणि घरातील कलह असेल हे दूर करतं आणि घरात शांतता व समृद्धी आणतं. या दिवशी कुठली सेवा करायची, तर या दिवशी 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायला सुरुवात करायची आहे. या कालभैरव जयंतीपासून दीपदान करायचे आहे. रात्री काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा लावून ओम कालभैरवाय नमः हा मंत्र जप करायचा. काळ्या कुत्र्याला अन्नदान करायचं. कालभैरवाचे वाहन काळा कुत्रा आहे. ही सेवा अत्यंत शुभ आहे. भिकाऱ्यांना तुम्ही अन्न, वस्त्रदान किंवा पापाचा नाश होतो, पुण्य वाढतं. आणि भगवान कालभैरवाला तुम्ही फूल अर्पण करायचं आहे, काळे तीळ अर्पण करायचे आहे. कालभैरवाष्टक पठण केल्याने भय, कर्ज, वाद आणि नकारात्मकता दूर होते. या दिवशी केलेली दीपदान, अन्नदान आणि कालभैरवाष्टक सेवा व्यक्तीच्या जीवनातील संकटे, कर्ज, भय दूर करून शांतता, समृद्धी, रक्षण प्रदान करत असते. तर या गोष्टी देखील जर तुमच्याकडून होत नसतील पण तरी देखील तुम्ही घरच्या घरी देखील 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी. आणि त्यानंतर जी एक भाकर, वांग्याचं भरीत, लिंबाची फोड, कांद्याची फोड हा नैवेद्य तुम्ही आपल्या घरातील शिवपिंडीला देखील अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्ही तो घरात खाऊ देखील शकता तो नैवेद्य, किंवा तुम्ही एखाद्या तुमच्या म्हणजे आजूबाजूला जर कुत्रं दिसलं तर त्याला देखील तुम्ही तो नैवेद्य अर्पण करू शकता, काहीच हरकत नाही. पण सर्वांनी ही सेवा करायची आहे. कालभैरवाष्टक तुम्ही दररोज जरी म्हटलं तरी खूप शुभदायी आहे, फलदायी आहे. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.